नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील हिसवळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या जेवणात किडे आणि अळ्या आढळल्या। तसंच तक्रार करणाऱ्या त्याच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण करण्यात आली। या प्रकरणात अद्याप संबंधित शिक्षकांवर कुठलीच कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ पालक वर्ग संतप्त झाला। आता यात संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली असून येणाऱ्या दिवसात पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आंदोलन उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। भाऊ, तुमचं नाव काय आणि जो हिसवळ जिल्हा परिषद शाळेत जे प्रकरण झालं होतं नेमकं ते प्रकरण काय आहे आणि आज त्या प्रकरणाची पोझिशन काय आहे आणि तुमची काय मागणी? माझं नाव मेक्षा मारून चव्हाण। जिल्हा परिषद शाळेमध्ये 17 तारखेला जी घटना घडली ती निंदनीय घटना होती। तिच्यात म्हणजे किडे आड्या हे विद्यार्थ्यांना शिजवलेल्या अन्नात खावा लागल्या आणि खाल्ल्यानंतर त्यांनी पाहिलं की घरी गेले ते पालकांकडे। पालकांनी पाहिल्यावर ते सगळे लोक इथं आल्यावर ती परिस्थिती सरांना सांगितली। सर विद्यार्थ्यांना सांगतात की खाल्ल्यानंतर लोक मरतात का? मग आम्ही गावातील लोक आलो वापस। इथं आल्यानंतर आम्हीही बोललो, त्यांनी काही आमची मनस्थितीनुसार ऐकली नाही बात। आम्ही वरिष्ठ शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना फोन केला, आमचे आमदार सुहासांना कांदे साहेबांना फोन केला। त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं चौकशीसाठी पाठवल्यानंतर जे अधिकारी आले त्यांनी स्वतः ते शिजवलेलं अन्न परत शाळेची पूर्ण कंडिशन पाहिली तर ते सत्य निघालं। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 2 दिवसात काहीतरी कायदेशीर कारवाई जी होईल, जो कोणी दोषी असेल, मग मुख्याध्यापक असो किंवा बाकी इतर शिक्षक असो, त्यांच्यावर आम्ही जरूर कारवाई करू। पण आजपर्यंत 5 दिवस उगून गेले, कुठलीच कारवाई झालेली नाही आहे आणि कुठले अधिकारी नवीन आले नाही। मॅडम आले, त्यांनी तेच उत्तर दिलं, आम्हाला लेखी स्वरूपातलं उत्तर पाहिजे आणि आम्हाला ठोस निर्णय जो घेतला त्यांनी तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शासनाकडे ही मागणी आहे आमची। येणाऱ्या दिवसात जर तशी कारवाई झाली नाही तर तुमच्याकडून काय भूमिका राहील? आम्ही त्यांना 3-4 दिवसाचं टायमिंग देऊ शकतो। त्यांनी जर कुठली कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण गावातील नागरिक जमून पंचायत समितीला ठिय्या आंदोलन करू। 2017 पासून या जिल्हा परिषद शाळेची इमारत ही निर्लेखित म्हणजेच धोकादायक इमारत म्हणून घोषित केलेली आहे। जीव मुठीत घेऊन येथे विद्यार्थी शिकतायत। पावसाळा वगैरे या परिस्थितीत तर 1 ते 7वीचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवून त्यांना शिकवलं जातं। शाळेच्या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य, शौचालय नाही, मुलींना उघड्यावर शौचालयासाठी जावं लागतं, अशी वाईट परिस्थिती या शाळेची आहे। माझं नाव लक्ष्मण आत्माराम चव्हाण। माझे सगळे पालक विद्यार्थी शिकत आहेत तिथं गावातले आणि सगळेच। तर 2017 पासून शाळा निर्लिखित इमारत केलेली आहे। तर 10 वर्षापासून तर आत्तापर्यंत ही निर्लिखित शाळेला कुठलंही डागडुगीकरणही झालं नाही आणि नवीन कामही झालं नाही आणि परिसरात अस्वच्छता आहे, टॉयलेट नाही आहे, मुलींसाठी स्पेशल काहीच नाही आहे। सगळं ओपन प्लेस आहे। ओपन प्लेसवर मुली शौचालयात बसता, बाहेर जाता, सगळं जीव धोक्यात आहे मुलींचा आहे आणि मुलांचा पण। आणि निर्लिखित इमारतीत पडलेल्या इमारतीत शाळा भरते आहे सध्या, पण 1 महिन्यात पाऊस चालू होणार आहे। त्या 1 महिन्याच्या पावसानंतर 1ली ते 7वी वर्ग एकत्र बसून एकच शिक्षक शिकवता आणि इथं हे गळूनच जातं ही इमारत। त्याच्यामुळे समोरच्या इमारतीत बसून त्यांना शिकवलं जातं। पिण्याची पाण्याची सोय नाही इथं, कुठल्याही प्रकारची शासनाची निष्काळजीपणा आहे शासनाचा। पोषण आहाराच्या जेवणात अळ्या निघाल्यानं आधी घरी पालकांना, नंतर शिक्षकांना सांगितल्यानं संबंधित शिक्षकांनी उलट विद्यार्थिनींना मारहाण केली, असं विद्यार्थिनींनी सांगितले। तुझं नाव काय, तू कितवीला जाती आणि त्या दिवशी काय झालं होतं सांग? माझं नाव पल्लवी सोनू पान पाटील, मी 7वीला जाते। त्या दिवशी ना आम्ही शाळेत आलेलो होतो आणि आम्ही घरी गेलो सांगायला की किडे निघले बा। मग मम्मी पप्पा ते आले, सर बोलू देत नव्हते आणि ते खिचडी शिजवत होते ना ते बाय पण बोलू देत नव्हते। तर सोमवारच्या दिवशी आम्ही डब्बा घेऊन जायचो, नाही तर डब्बा फेकून द्यायचे। आणि सरांना किती आहेत असं सांगायला गेल्यानंतर कोणी मारलं, काय झालं होतं? गायकवाड सरांनी लगेच छड्या मारल्या होत्या। का बरं? आम्ही घरी सांगायला गेलो म्हणून काय की खिचडीत गुगरीत आई निघलं होतं तो वाढ। आमच्या मुलांना इथे कुठलीच सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बाथरूमसाठी आमची मुलं घरी येतात, जेवणात अळ्या निघाल्याचं सांगितल्यानंतर शिक्षक मुलांना मारहाण करतात, शिकवायला वर्गावर शिक्षक राहत नाहीत तर काही वेळेस एकच शिक्षक 2 वर्ग शिकवतात, असं चित्र या शाळेत आहे।
हे पहिली दुसरीला तिसरीपर्यंत मुली आहेत आमच्या. एक 5वीला आहे, एक पहिलीला आहे, एक 3रीला आहे. तर इथे कोणतीच सुविधा नाही. टॉयलेटला मुली आमच्या घरी जातात आणि बाथरूमची बी सोय नाही, टॉयलेटची बी सोय नाही, अजून पिण्याच्या पाण्याची पण सोय नाही आणि असे इथे खाण्याची पण सोय नाही. त्या दिवशी ना अशा म्हणजे चवळी शिजवलेली होती ना, चवळी आणि भात केलेला होता. तर मग आम्ही सर्व बाया शेतात गेलेल्या होत्या. मग मुलांच्या याच्यात डाळ्या निघल्या ना डब्यांनी, तर मुलांनी घरी आले सांगायला. मग सरपंचाच्या घरी आले. तर मग सरपंच आले तिथे, डबे त्यांच्या घरी दाखवले ना सरपंचाच्या घरी. तर मग ते मुलांना घेऊन शाळेत आले. शाळेत आल्यानंतर मग सरांना विचारलं ना की बाबा हे आळ्या निघल्या. तर मग सर सांगितले नाही, अगोदर मुलांना विचारलं ना त्या सरांनी की बा तुम्ही घरी का बरं गेलते. तर मग यांनी सांगितलं की बा आम्ही आळ्या निघल्या म्हणून घरी गेलतो. तर मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं की काय होतं खाल्लं म्हणून. काहीच होत नाही खाल्ल्यानंतर, आम्ही नाहीत खात का. आणि इथले एक पण सर खात नाहीत आणि मुलांना चारतात. आणि 2 इथं महिला होत्या ना ज्या हे करायला अन्न शिजवण्यासाठी, तर त्या महिला डायरेक्ट शनिवारचे डबे नाही मुलांनी आणले ना तर डायरेक्ट ताटल्या फेकून देतात की तुम्ही असं खात नाहीत आणि शनिवारच्या दिवशी कसं काय खातात बुवा म्हणून. मुलांना जेवण पण देत नाहीत आणि असं निघलं नाही अन्नात किडे बिडे निघले ना तर त्या बोलू देत नाहीत डायरेक्ट. असं खूपच वेळ झालं. आमच्या इथल्या राजवाड्यातल्या खूपच महिला आल्या त्या डायरेक्ट सांगण्यासाठी, तर त्या धमकी देतात. काय झालं? हां, मग ज्या मुली आल्या ना सांगण्यासाठी तर मग परत वर्गात बसल्या. मग सरांनी विचारलं तुम्ही कुठे गेल्या. मग यांनी सांगितलं की बा अशा अशा आळ्या निघल्या होत्या ना म्हणून आम्ही घरी सांगायला गेलोत. तर सरांनी त्यांना हाणमार केली मुलींना. एकंदरीत बघितलं तर या गावातील काही मुलं बाहेरगावी शिकायला जातात, पण जी गरिबाची मुलं याच जिल्हा परिषद शाळेत शिकतात. मात्र या शाळेचं भयावह वास्तव बघितल्यानंतर त्या मुलांचं भविष्य अंधारमय दिसतं. या शाळेचं रूपडं बदलावं, संबंधित शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करावं आदी मागण्यांसाठी आता ग्रामस्थ पालक आक्रमक झाले असून येणाऱ्या काही दिवसात न्यायासाठी ते पंचायत समितीच्या परिसरात आंदोलन उपोषणाला बसणार आहेत, हे मात्र नक्की. अशोक बिद्री, LS मराठी, मालेगाव, नाशिक.